काही जासाठी निघालो पण पाऊसच चालू आहे तर थोडा वेट करत आहे इथे. काहीच पोचलेलो आहे पण हे गेट लागलेलं आहे इथे रेल्वेचं. तर धामणगावात आता पोचलो आहे मी आणि वेळ आहे आपल्या ट्रेनचा 11 वाजता आहे. पण ही जी बस आहे ही आताच होती 5चा टाईम होता गावातून. 6 वाजता इथे पोचली होती म्हणजे अजून 2 मिनटं बाकी आहे 6 वाजले. आणि ट्रेन तर 11 वाजता आहे कारण की ते लेट आहे. उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत आपण नाशिकला पोहोचणार आहे. हॅलो गाईज, धामणगावमध्ये पोचलेलो आहे मी. आता जर पाहिले तर 6:15 वाजले. आणखी आपल्याकडे 4.5 तास आहे. 11 वाजता ट्रेन आहे. माझी गावातून बस नव्हती म्हणजे हा शेवटचा टाईम आहे धामणगावला यासाठी. तर मी येऊन गेलो. मग आता आपल्याकडे दुसरा उपाय नव्हता. आणि तिकडे जर अमरावतीला जायचं असलं तर थोडं लेट निघू शकत होतो मी. 7 वाजता निघता येत होतं. मग तिथून मला बन्नेरावर जावं लागत होतं आणि थोडंफार म्हणजे तेच इथून अमरावती मग तिथून बन्नेरा. त्याच्यापेक्षा हे डायरेक्टच होती, गावातूनच होती आणि इथपर्यंत आहे एकदम. कुठे जायचं नाही आहे. त्यामुळे मग मी हेच चूज केलेलं. तर तुम्ही बघू शकता इकडे आहे एक बोट आणि जो मेन आहे तो मांगा आहे. तिथे आहे मेन प्लॅटफॉर्म. मी इकडे आलेलो. तो गाईज 10:30 वाजलेले आहे आणि आपली ट्रेन जी आहे ते वर्धा जंक्शनपर्यंत आली आहे. आता पुलगावात म्हणजे एक मधातलं स्टेशन पुलगाव आहे आणि त्याच्यानंतर मग इथे धामणगावात ते ट्रेन येणार आहे. तर 11 वाजेपर्यंत येऊन जाणार आपली ट्रेन इथे. तर मग आपण जाऊया त्याच्यात. गाईज तुम्ही बघू शकता इथं आता जवळपास 11 वाजले आहे. हे डिले आहे ट्रेन. 11:30 वाजता दाखवत आहे. इथे धामणगावावर आपण आहे उभो. तर आणखी वेळ आहे म्हणा. 11 आहे. 11:28 दाखवत आहे. अजून अर्धा तास म्हणत आहे पण मला वाटते का जास्तच टाईम लागणार इथे. पुलगावात आलेले आहे. 11:28 पर्यंत येऊन जाणार धामणगावात आपली ट्रेन. तर बघूया आता किती वेळ लागते. तर येऊन जाणार. आता जास्त वेळ नाही आहे. एकच स्टॉप आहे म्हणजे पुलगाव नंतर आपलं स्टॉप येणार आहे. आपला M8 आहे पण M7 आलेला आहे आपण जिथे उभं होतो तिथे. तर लवकर बसून जातो. M8 पुढे आहे. M8 ह्या इथे बसून जातो. 1 मिनिट राहते इथे.